नमस्कार विद्यार्थी मित्र, आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. इयत्ता 12वीच्या दुसऱ्या प्रकरणामधील उपयोगितेच्या संकल्पना, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या दोन महत्त्वाच्या संकल्पना आज आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. चला सुरुवात करूया. एकूण उपयोगिता म्हणजे काय, सीमांत उपयोगिता म्हणजे काय, उदाहरण आकृतीद्वारे त्यामधील परस्पर सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे आणि तो आपण या प्रस्तुत टॉपिकमध्ये बघणार आहोत. चला बघूया एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता. यामध्ये पहिली संकल्पना आहे एकूण उपयोगिता. काय सांगितले बघा, एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज. म्हणजे एखाद्या उपभोक्त्याने पहिली वस्तू उपभोगात आणली, त्यानंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी, अशा ज्या अनेक वस्तू ज्या उपभोगात आणलेल्या असतात त्या सर्वांची बेरीज, त्या सर्व वस्तूपासून किती उपयोगिता प्राप्त झाली या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. याच्यासाठी एक महत्त्वाची अट अशी आहे की त्या सर्व ज्या वस्तू उपभोगात आणल्या जातात किंवा ज्या वस्तूचा उपभोग घेतला जातो त्या सर्व वस्तू सलगपणे उपभोगल्या पाहिजेत. म्हणजे कोणत्याही प्रकारचा मध्ये खंड पडता कामा नये आणि या सर्व वस्तूपासून प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज केली असता एकूण उपयोगिता प्राप्त होते. दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे सीमांत उपयोगिता. आता सीमांत हा शब्द मार्जिनल युटिलिटी ज्याला म्हणतात. सीमांत म्हणजे शेवटचा जो घटक उपभोगात आणला जातो त्या शेवटच्या घटकापासून 1 ते 4 घटक समजा एखाद्या उपभोक्त्याने उपभोगात आणले. यामध्ये चौथा जो घटक असेल त्या चौथ्या घटकापासून, चौथ्या वस्तूपासून जी उपयोगिता प्राप्त झाली त्याचा समावेश यामध्ये केला जातो. म्हणजे इथे संकल्पना काय सांगितलेली आहे तर सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून प्राप्त होणारी उपयोगिता होय. वाढीव वस्तू जी आहे म्हणजे तिसरी वस्तू, चौथी वस्तू, ज्या वस्तूमध्ये वाढ केली जाते त्या वस्तूपासून प्राप्त होणारी उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. पुढील उदाहरणाद्वारे आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील परस्पर संबंध आणि एकूण उपयोगिता कशा पद्धतीने वाढत जाते, सीमांत उपयोगिता कशा पद्धतीने हळूहळू कमी होत जाते हे आपण थोडक्यात बघूया. तर बघा, एकूण उपयोगिता नगसंख्या दिलेली आहे. 1 ते 7 नगसंख्या. पहिल्या नगसंख्येपासून 10 एकूण उपयोगिता, दुसरी 18, तिसरी 24, चौथी 28, पाचवी 30. त्याच्यानंतर तर दिलेल्या उदाहरणामध्ये पहिली नगसंख्या, त्या पहिल्या नगसंख्येपासून 10, 18, 24, 28 अशा पद्धतीची एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते. तर सीमांत उपयोगिता बघा, पहिल्या नगसंख्येपासून 10, नंतर 8, 6, 4, 2, 6व्या नगसंख्येला 0 आणि 7व्या नगसंख्येला -2 अशी ऋणात्मक झालेली आहे. म्हणजे 6वी नगसंख्या ही उच्च समाधानाची पातळी असते. 6 वस्तू उपभोगल्यानंतर उपभोक्त्याला एकूण उपयोगिता सर्वात जास्त मिळते. त्यावेळी सीमांत उपयोगिता मात्र 0 होते. त्यानंतर वस्तूची खरेदी केली, वस्तू उपभोगात आणल्या तर एकूण उपयोगिता ही कमी होत जाते, घटत जाते, तर सीमांत उपयोगिता ही ऋण होत जाते. हेच आपण पुढील आकृतीद्वारे स्पष्ट करूया. तर बघूया, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हे आकृतीद्वारे कशा पद्धतीने दाखवता येतात ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघूया. इथे बघा, क्षवरती इथे दाखवली नगसंख्या दाखवलेली आहे. मी इथे जरा आकृती काढून घेतलेली आहे. सुरुवातीला क्ष, यानंतर या अक्षावरती एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे आणि 1 ते 7 नगसंख्या इथे दाखवलेल्या आहेत. तर 30पर्यंत एकूण उपयोगिता आधी आपल्या उदाहरणामध्ये दाखवलेली आहे ते या ठिकाणी आपण बघतोय. तर इकडे बघा, सुरुवातीला पहिली नगसंख्या ज्यावेळी उपभोगात आणली त्यावेळी एकूण उपयोगिता ही 10 होती. बघा इकडे, पहिली नगसंख्या ज्यावेळी उपभोगात आणली
त्यावेळी एकूण उपयोगिता 10 होती. बघा इकडे आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. इथे पहिली नगरसंख्या उपभोगात आणली त्यावेळी एकूण उपयोगिता 10 आणि सीमांत उपयोगितासुद्धा 10. इथे बिंदूवरती जायचं. इथे गेल्यानंतर बघा इकडे पहिली नगरसंख्येमध्ये इथे 10 आपण गृहीत धरूया. पहिली नगरसंख्या इथे आपण बिंदूने मार्क केलं. त्यानंतर दुसरी नगरसंख्या विचारात घेतली. दुसरी नगरसंख्येपासून एकूण उपयोगिता आहे किती मिळाली, तर 18 मिळाली. इथे 20च्या खाली 18 आणि बरोबर इथे दुसऱ्या नगरसंख्येच्या बरोबर वरती इथे 18ला मार्क करून घ्यायचं. या ठिकाणी आपण एक बिंदूने आपण ते पहिल्यांदा मार्क करूया. त्याचवेळी सीमांत उपयोगिता किती मिळाली, तर सीमांत उपयोगिता 8 एवढी मिळाली. बघा 8 ही इथं उपयोगिता दाखवली. इथे सीमांत उपयोगिता दुसऱ्या ह्याच्यापासून 8 एवढी मिळाली. त्यानंतर एकूण तिसरी नगरसंख्या ज्यावेळी उपभोगात आणली त्यावेळी एकूण उपयोगिता ही 24 झाली. बघा ही तिसरी नगरसंख्या एकूण उपयोगिता इथे 24 आपण मार्क केलं. त्याचवेळी सीमांत उपयोगिता किती मिळाली, तर सीमांत उपयोगिता 6 एवढी मिळाली. बघा इथे 8च्या खाली आपण इथे तिसऱ्या नगरसंख्येच्या बरोबर इथे 6 असेल. इथे 6च्या इथे मार्क केलं. त्यानंतर पुढे बघा चौथी नगरसंख्या ज्यावेळी उपभोगात आणली त्यावेळी चौथ्या नगरसंख्येच्या वेळी एकूण उपयोगिता ही किती मिळाली, तर चौथ्या नगरसंख्येच्या वेळी एकूण उपयोगिता ही 28 एवढी प्राप्त झालेली आहे. त्याचवेळी सीमांत उपयोगिता किती 4 एवढी आहे. बघा इकडे उदाहरणामध्ये इथे एकूण उपयोगिता किती मिळाली, तर एकूण उपयोगिता चौथ्या नगरसंख्येला 28, 24च्या वरती इथे 28 आहे. बरोबर इथे चौथ्या नगरसंख्येच्या वरती मार्क करून घ्यायचं. चौथ्या नगरसंख्येच्या वेळी एवढी मिळाली. त्याचवेळी सीमांत उपयोगिता किती मिळाली, तर 4 मिळाली. 4 आहे इथे 4च्या बरोबर इथे मार्क करायचं. पाचवी नगरसंख्या ज्यावेळी उपभोगात घेतली त्यावेळी एकूण उपयोगिता ही किती मिळाली, तर पाचव्या नगरसंख्येच्या वेळी एकूण उपयोगिता ही 30 मिळाली. तर सीमांत उपयोगिता ही किती मिळाली, 2. बघा इथे 30 आपण गृहीत धरलेला आहे. 30 पाचवी नगरसंख्या 30 हा बिंदू घेऊ नका. आणि त्याचवेळी सीमांत उपयोगिता किती मिळाली, तर इथे 2 मिळाली. इथे आपण 2 गृहीत धरूया. तर सीमांत उपयोगिता इथे 2 मिळाली. सहावी नगरसंख्या ज्यावेळी उपभोगात घेतली त्यावेळी एकूण उपयोगिता किती मिळाली, पुन्हा 30. बरोबर इथे या बिंदूच्या बरोबर इथे बघा इथे ही बिंदू आहे ते असं सरळ बरोबर या रेषेमध्ये आपल्याला ते जोडता आलं पाहिजे आणि इकडनं बरोबर या ठिकाणी असं. त्यानंतर सातवी वस्तू ज्यावेळी उपभोगात घेतली त्यावेळी सातव्या वस्तूपासून उपभोक्त्याला एकूण उपयोगिता 28 एवढी मिळाली. बघा इथे 28, इथे आलो आपण 28, इथं सातवी नगरसंख्या बरोबर इथे 28 आणि त्याचवेळी आणि बघा सहाव्या नगरसंख्येला राहिलं 0 इथं उपयोगिता प्राप्त झाली. आणि त्यानंतर उपभोक्त्याला सातवी नगरसंख्या उपभोगातील त्यावेळी 28 एवढी एकूण उपयोगिता मिळाली आणि -2 इथे दाखवलेलं आहे, -2 एवढी सीमांत उपयोगिता प्राप्त झाली. त्यामुळे अशा पद्धतीने हे बिंदू आपण एकमेकांना जोडले असता आपल्याला या पद्धतीने आपल्याला एकूण उपयोगिता वक्र प्राप्त होतो. हा एकूण उपयोगिता वक्र हा डावीकडून उजवीकडे वरती सरकत जाणारा धनात्मक स्वरूपाचा असतो. हा एकूण उपयोगिता वक्र 5व्या नगरसंख्येला गेल्यानंतर 6व्या नगरसंख्येपर्यंत स्थिर राहतो. बघा हा स्थिर आहे कारण 30 एवढीच एकूण उपयोगिता प्राप्त होते. 7व्या नगरसंख्येला मात्र तो खाली घसरत येणारा असा आहे. तर हा झाला कोणता, तर आपण इथं नाव देऊया त्याला एकूण उपयोगिता वक्र. एकूण उपयोगिता वक्र, उपयोगिता वक्र, वक्र असं नाव दिलं आपण त्याला. त्याचवेळी आपण इकडे सीमांत उपयोगिता वक्राचे बिंदू जोडूया. हे बिंदू आपण एकमेकांना अशा पद्धतीने जोडले तर आपल्याला इथे
सीमांत उपयोगिता हा सीमांत उपयोगिता वक्र प्राप्त होतो. अशा पद्धतीने एकूण उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे वरती सरकत जाणारा धनात्मक स्वरूपाचा असतो. तर सीमांत उपयोगितेचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली घसरत येणारा ऋणात्मक स्वरूपाचा असतो. अशा पद्धतीची ही आकृती या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. पुढे आकृती दिलेली आहे, ती आकृती पुढे तुम्ही बघा आणि त्यावरून कशा पद्धतीने आकृती काढायची आहे ते या ठिकाणी आपण गृहीत धरू. आता याच्यामध्ये सहसंबंध कशा पद्धती आहे बघा. इकडे सुरुवातीला एकूण उपयोगिता ही घटत्या दराने हळूहळू वाढत जाते. त्याचवेळी सीमांत उपयोगिता घटत्या दराने कमी कमी होत जाते. बघा इकडे कमी कमी होत गेली. 10 पासून 5व्या नगसंख्येपर्यंत ही कमी कमी होत गेली. 6व्या नगसंख्येला उपभोगाची ही सर्वोच्च पातळी असते, ज्याला उच्चतम समाधानाची बिंदू असं म्हटलं जातं. या ठिकाणी उपभोक्त्याचं पूर्ण समाधान झालेलं असतं आणि त्यानंतर उपभोक्ता वस्तूची खरेदी करत असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचं त्यानंतर पुढे समाधान प्राप्त होत नाही आणि ते उपयोगिता आहे ती उपयोगिता हळूहळू कमी होत जाते. तर 6व्या बिंदूला एकूण उपयोगिता कशी असते, 30 म्हणजे सर्वाधिक आहे. तर सीमांत उपयोगिता ही 0 होते. त्यानंतर पुन्हा 7वी वस्तू उपभोगात घेतली तर एकूण उपयोगिता ही हळूहळू कमी होत जाते आणि सीमांत उपयोगिता मात्र कशी होत जाते, ऋणात्मक होत जाते. अशा पद्धतीचा सहसंबंध आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतो. तुमच्यापर्यंत PDF पाठवलेले आहे, त्यावरून नोट्स तयार करा. आकृती कशा पद्धतीने काढायची ही आकृती या ठिकाणी आज आपण बघितलेली आहे. आजच्या या घटकामध्ये आपण अशाच पद्धतीचा यावरून पुढच्या घटकामध्ये आपण सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, तो आपण थोडक्यात बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथे थांबूया. आजच्या टॉपिकमध्ये इथेच थांबूया. काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज कळवा. तुमच्या शंकांचं समाधान पूर्ण केलं जाईल. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय या घटकाचा आपण थोडक्यात या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.